नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आता 7वी इंग्रजीवर चर्चा करतोय. पॅट परीक्षेची ही एक प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. तर अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका यावर्षी येऊ शकते. ही आपण एक सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत आणि यानंतर सुद्धा आपण आणखी काही सराव प्रश्नपत्रिका आता 7वीच्या बघणार आहोत मित्रांनो. तर त्या सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत उत्तरासहित आपण बघूयात. पण ह्या सगळ्या पुढच्या प्रश्नपत्रिका पुढच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात असं वाटत असेल तुम्हाला आणि अजून तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्यावर त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण बघा, हा जो पहिला जो प्रश्न आहे आणि हा जो पहिला जो प्रश्न आहे तो पूर्णपणे तुमचा तोंडी परीक्षेवर असतो. त्याच्यामुळे आपण तो नाही बघणार. आपण लेखी परीक्षेचे जे पुढचे प्रश्न आहेत ते आपण सगळे बघूयात. तर या ठिकाणी आता आपल्याला एक लक्षात घ्यायचं मित्रांनो, इथं अतिशय सोपे सोपे प्रश्न असतात. याच्यामध्ये आपल्याला फक्त पहिला जो प्रश्न आहे तो जर का तुम्ही नीट पाहिला तर या पहिल्या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथं रिकाम्या जागा फक्त भरायच्यात. हे जे 4 शब्द तुम्हाला दिलेले आहेत, ओके, तर हे जे 4 शब्द आहेत ते 4 शब्द ह्या दिलेल्या रिकाम्या जागांमध्ये आपल्याला भरायचं आहे. ओके, तर याच्या ठिकाणी बघा, ममा पेंगोलिन म्हणजे काय बाबा, खवले मांजर जे असतं ते. तर इथं बघा या दोघांमधला संवाद आहे. ममा पेंगोलिन कम बेबी डॉट डॉट अप. आता अपच्या अगोदर वेकअप येणार. कम बेबी वेकअप, बाबा लवकर उठ बाळा, असं आई म्हणते. वी विल गो टू, कशासाठी जाणार आहे बाबा आज, तर कॅरीसाठी जाणार आहे, वेकसाठी जाणार आहे. वेकअपचं झालं आपला. तर अंट इटिंगसाठी वोंट नाही येणार, तर अंट इटिंग म्हणजे मुंग्या खायला आपण जाऊयात. अंट इटिंगसाठी आपण जाऊयात. बेबी पेंगोलियम काय म्हणणार, नो. नो नंतर काय होणार, नो नंतर हे नकारार्थी येईल. आय वोंट, बाबा मला नाही यायचं. आय डोंट वॉन्ट टू वॉक ऑल द डे, मी पूर्ण दिवस आज चालणार नाही. ओके, मग आई काय म्हणते, मग आता राहिलेला एक शब्द काय आहे बाबा, इथं कॅरी आहे. मग तो इथं लिहून टाकायचा की बाबा मामा पेंगोलिन म्हणते की डोंट वरी, आय विल कॅरी यू ऑन माय टेल. ओके, बेबी पेंगोलिन म्हणतो वाव व्हेरी नाईस, थँक्स मामा. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला इथं एखादा रिकाम्या जागा भरायला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कंप्लीट करायला सेंटेन्सेस किंवा ते हे जे डायलॉग आहेत ऍक्च्युली हे डायलॉग कंप्लीट करायला तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, पुढचा बघा, बी प्रश्न जर तुम्ही बघितला तर टेल अबाउट युअर क्लासरूम इन 2-3 सेंटेन्स. तुमच्या क्लासरूमच्या संदर्भात काही लिहा, तुमच्या फॅमिलीच्या संदर्भात लिहा किंवा बाबा तुमच्या फ्रेंड सर्कलच्या संदर्भात लिहा. तर अशा प्रकार किंवा तुमच्या गावाच्या संदर्भात लिहा. अशा प्रकारचा एखादा प्रश्न येईल. तर इथं माय क्लासरूम इज क्लीन अँड स्पेशियस, घराच्या संदर्भात जरी आला तरी माय हाऊस इज क्लीन अँड स्पेशियस लिहू शकताय. आणि शाळेच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला क्लासरूमच्या बाबतीत, देअर आर डेस्क्स आहेत आपल्याकडे, चेअर्स आहेत अँड अ बिग ब्लॅक बोर्ड आहे, मोठा ब्लॅक बोर्ड सुद्धा आहे. आय लाईक माय क्लासरूम व्हेरी मच. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या क्लासरूम विषयी इथे लिहायचं आहे. पुढचा एक प्रश्न आहे, रीड द रेल्वे टाइम टेबल. हा रेल्वे टाइम टेबल जो आहे तो नीट वाचायचा आहे, नीट बघायचा आहे. आणि ह्या रेल्वे टाइम टेबलवर आधारित काही प्रश्न आहेत, जसं की पहिला, फाइंड द स्टेशन बिगिन विथ पी. पी पासून तयार झालेलं जर स्टेशन कुठलं आहे बाबा, तुमच्याकडे पनवेल आहे, त्याचबरोबर पुणे आहे, यापैकी तुम्ही काहीतरी लिहू शकताय. पुढचा एक प्रश्न आहे, फाइंड अ ट्रेन लिव्हिंग फ्रॉम सीएसएमटी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून निघणाऱ्या ट्रेन कुठल्या. आता बघा इथं सीएसएमटीचा जर विचार केला तर हे स्टेशन आहे. इथून निघणाऱ्या ट्रेन बघा 1, 2, 3, 4 या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं या साईनला काय म्हणायचं बाबा, इथून ह्या ट्रेन बाबा कुठल्या, मांडवी एक्सप्रेस आहे. बघा मांडवी एक्सप्रेस आहे आणि कोकण कन्या आहे. 2 या ठिकाणी तुम्ही लिहू शकता, मांडवी एक्सप्रेस आणि कोकण कन्या, ती नावं लिहायची. विच ट्रेन हॅव अ नंबर 2620. 2620 हा नंबर कुठल्या ट्रेनचा आहे, बघा इथं दिसतोय 2620, दिसला तुम्हाला इथं 2620, कुठला, मत्स्यगंधा एक्सप्रेस. मग इथं लिहायचं मत्स्यगंधा एक्सप्रेस आहे. विच स्टेशन हॅज रिफ्रेशमेंट रूम कुठल्या स्टेशनसाठी. बघा इथं हे चिन्ह कशाचं आहे बाबा, रिफ्रेशमेंट रूमचं आहे. तर हे कुठं कुठे दिसतंय चिन्ह, बघा उडुपीला दिसतंय, त्याचबरोबर इथं कारवारला दिसतंय, त्याचबरोबर इथं मडगावला दिसतंय. यापैकी तुम्ही कुठल्याही स्टेशनची नावं, एका स्टेशनचं नाव लिहू शकता. त्याचबरोबर रत्नागिरी या ठिकाणी इथं एक स्टेशन आहे, तिथं तुम्हाला अशा प्रकारचा हा रूम, रिफ्रेशमेंट रूम दिसतोय. त्या साईनवरून तुम्हाला इथं फक्त या प्रश्नांची उत्तर व्यवस्थित लिहायचे, जास्त काय टेन्शन नाही. पुढचा प्रश्न आहे, रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन. हा जो पॅसेज आहे तो तुम्हाला नीट वाचायचा आहे आणि पॅसेज वाचून या पॅसेजवर आधारित काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. बघा इथं काय दिलंय, हु वॉज कन्व्हर्सिंग विथ अ व्हिजिटर. बघा इथं दिलंय, व्हेन आय कॉल्ड अपॉन माय फ्रेंड मिस्टर शेरलॉक होम्स, ही वॉज कन्व्हर्सिंग विथ अ व्हिजिटर. कोण आहे बाबा, मिस्टर शेरलॉक होम्स. पुढे दिलंय, व्हॉट वॉज द नेम ऑफ व्हिजिटर. व्हिजिटरचं नेम बघा इथं दिलंय, जॅबेज विल्सन. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट वॉज अ व्हिजिटर. व्हिजिटर काय बाबा, ही वॉज पॉन ब्रोकर या ठिकाणी लिहू शकताय. पुढे बघा,
या वाक्यामध्ये तुम्हाला अंडरलाईन करायचे पास्ट टेन्स, बिगिनचा जो पास्ट टेन्स आहे बिगिनचा तो, मग इथं बिगिनला अंडरलाईन करायचे, संपला विषय. फाइंड अ डिस्क्रायबिंग वर्ड, कुठलाही एखादा डिस्क्रायबिंग वर्ड. तर इथे बघा एक डिस्क्रायबिंग वर्ड आहे आपल्याकडं, तर त्याचं मॅन आहे. मॅनला डिस्क्राईब करणारा जो शब्द आहे तो एल्डरली आहे, तर इथं एल्डरली हा डिस्क्रायबिंग वर्ड आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो 5 मार्काला तुम्हाला पॅसेज येईल. त्याच्यानंतर एक कविता असेल 4 मार्काला, त्या कवितेवरचे प्रश्न. स्लीप बेबी स्लीप, युअर फादर हिअर्स हिज शिप, युअर मदर शेक्स द लिटिल ट्री. त्याच्यानंतर पुढे आहे बाबा, फ्रॉम विच फॉल पेट्री ड्रीम्स ऑन दी, स्लीप बेबी स्लीप. याच्यामध्ये बघा कंप्लीट द शोईंग लाईन. लाईन फक्त कंप्लीट करायचं अतिशय सोपं आहे. युअर फादर हिअर्स अ शिप, हे येईल उत्तर. युअर मदर शेक्स काय बाबा, द लिटिल ट्री, लिटिल ट्री, संपला विषय, एकदम सोपा आहे. विच वर्ड इज यूज इन द पोएम ऑफ यू, यू साठी कुठला वापरला शब्द, तर दी. दी हा यू साठी वापरला गेलेला शब्द आहे. ओके, दोघांसाठी. त्याच्यानंतर फाइंड द रायमिंग वर्ड. आता स्लीपला कोण बाबा, शिप आहे, ट्रीला दी आहे. बघा इथून रायमिंग वर्ड शोधणं लय सोपं असतं. हा आपला सगळ्यात आवडता आणि सोपा प्रश्न. स्लीपला शिप आहे, ट्रीला दी आहे, ते तुम्ही लिहू शकता. ओके, पुढचा बघा प्रश्न. इथे तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्यात आणि मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे. वी विल गो डॉट डॉट टुडे, तर वी विल गो टू मुंबई, वी विल गो टू पुणे, वी विल गो फॉर प्ले क्रिकेट. अशा प्रकारे तुम्ही शब्द या ठिकाणी इथं भरू शकताय. लाईफ इज नाऊ फुल ऑफ चॅलेंजेस, असं लिहू शकताय. द बेबी वॉच द टीव्ही, वॉच द मूवी, काही लिहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने इथे सेंटेन्स कंप्लीट करायचे. एकाला 1 मार्क, तिघांचे 3 मार्क झाले. पुढचा बघा, इथं ही जे वर्ड हे लय सोपं असतं. एखादं चित्र ऑब्झर्व करायला सांगतील आणि काय विचारलंय की ऑब्झर्व द वर्ड पिक्चर केअरफुली अँड राईट द 4 वर्ड, 4 फक्त शब्द लिहायचे. तर याच्यामध्ये बघा ना, इथं लीफ एक शब्द आहे, इथं एक आहे. त्याच्यानंतर इथं ब्रँचेस शब्द तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर इथे बघा ट्रंक हा शब्द दिसतोय, रूट हा शब्द दिसतोय. तर हे सगळे शब्द तुम्हाला इथं 4 शब्द लिहायचे. मित्रांनो 4 शब्द लिहिले की 4 मार्क. अतिशय सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, अरेंज द वर्ड प्रॉपरली अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स. जसं ऑन ऑन टू ट्रेन इट्स गोईंग संडे. आता या ठिकाणी बघा इट्स हे करता असतो, इट्स गोईंग टू ट्रेन ऑन संडे असं येईल. बरोबर. त्याचबरोबर स्माईल ऑल टाइम द बेबी, द बेबी इथं करताय त्याला अगोदर लिहिलं, क्रियापद लिहिलं स्माईल आणि नंतर ऑल द टाइम लिहिलं. इथे बघा, इथं WH क्वेश्चन तुम्हाला तयार करायचा आहे. ही इज रायटिंग अ स्टोरी, व्हॉट इज ही रायटिंग, झालं. यू आर गोइंग टू मुंबई, वेअर आर यू गोइंग, असं या ठिकाणी वाक्य तयार होईल. तर WH टाईप क्वेश्चन बघा, व्याकरणाचा भाग आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, तुम्हाला इथे 5 किंवा 6 ओळींमध्ये तुम्हाला माय फॅमिली किंवा माय विलेज या दोघांपैकी एका विषयावरती लिहायचंय. किंवा इथं विषय बदलू शकतायत, थोडेसे वेगळे विषय येऊ शकताय. माय स्कूल येऊ शकतो, माय विलेज, माय टाउन येऊ शकतो, किंवा काही असू दे, माय फेवरेट गेम येऊ शकतो. असे कुठलेही या ठिकाणी तुम्हाला विषय दिले जाऊ शकतात लिहायला. पुढचा एक प्रश्न, एक लेटर रायटिंग आहे मित्रांनो. हे लेटर रायटिंग जरा थोडंसं यावेळेस फॉर्मॅट कदाचित बदलू शकतो. हा जुना फॉर्मॅट आहे, पण लेटर रायटिंग एखादा येऊ शकतं. आणि शेवटी तुम्हाला ट्रान्सलेशनचा भाग आहे मित्रांनो. मराठीमध्ये हे इंग्लिश शब्द, इंग्लिश जी काही वाक्य आहेत त्यांना आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे. तर हा पण सोपा प्रश्न असतो. तर इथे बघा, क्लीननेस इज गुड हॅबिट, स्वच्छता ही चांगली सवय आहे. बी क्लीन, बी हेल्दी, स्वच्छ राहा, निरोगी राहा. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही एक प्रश्नपत्रिका होती. आता आज आपण ही एक प्रश्नपत्रिका बघितलेली आहे. पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण 2025-24च्या या काही प्रश्नपत्रिका आहेत इम्पॉर्टंट, ज्या तुमच्या परीक्षेसाठी महत्वाच्या असतील, त्या प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. तर आजच्या या चर्चेत इथेच थांबूयात मित्रांनो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, म्हणजे आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.